नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे लहान मुलांच्या आवडीचे मुरमुऱ्याचे लाडू। हे लाडू अगदी 15 ते 20 मिनिटात बनवून होतात। चला तर मुरमुऱ्याचे लाडू बनवायला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 3 वाट्या मुरमुरे घालायचे आहेत। हवेमुळे मुरमुरे थोडेसे मऊ होतात, त्यामुळे थोडेसे मुरमुरे मी भाजून घेतलेले आहेत। लहान मुलांना मधल्या वेळेत चॉकलेट, बिस्किट किंवा वेफर्स असे पदार्थ देण्याऐवजी तुम्ही हे लाडू देऊ शकता। यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहोत, त्यामुळे ते पौष्टिक देखील आहेत। मुरमुरे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि सतत हलवत आपल्याला हे मुरमुरे भाजून घ्यायचे आहेत। आता मुरमुरे व्यवस्थित भाजून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता गुळाचा पाक करूया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ ॲड करायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। गूळ हा सतत परतत राहायचा आहे, नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते। मी गूळ किसून घेतलेला आहे, त्यामुळे तो लगेचच वितळतो। साधारण 1 मिनिटात गूळ हा पूर्णपणे वितळलेला आहे। आता गुळाला बुडबुडे येईपर्यंत आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे। साधारण 1 मिनिटानंतर याला जास्त प्रमाणात बुडबुडे येऊ लागतात। तुम्ही पाहू शकता आता याला भरपूर प्रमाणात बुडबुडे आलेले आहेत। आपण चेक करूया पाक तयार झाला आहे का। त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये गुळाचं मिश्रण घालायचं आहे आणि ते एका जागी गोळा करून घ्यायचं आहे। त्याची घट्ट गोळी तयार झालेली आहे, ती इतर पसरत नाही, म्हणजे हा पाक तयार झालेला आहे। आता यामध्ये भाजलेले मुरमुरे घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित पाक लागला जाईल। गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे। हाताला चटका लागू नये म्हणून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे। याचे लाडू आपल्याला गरम असतानाच बांधून घ्यावे लागतात। मिश्रण थंड झाले तर याचे लाडू बांधता येत नाहीत। हे बघा किती पटकन आपला लाडू बांधून तयार होतो। तुम्ही पाहू शकता किती मस्त आपला लाडू तयार झालेला आहे। पाक बनवताना तुपाचा वापर केला आहे, त्यामुळे लाडवांना चकाकी देखील आली आहे। अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेते। तयार आहेत आपले लहान मुलांच्या आवडीचे कुरकुरीत असे मुरमुऱ्याचे लाडू। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।